अथ सप्तदशोऽध्यायः। अध्याय 17. अध्याय सार. शास्त्र कर्म इत्यादींबद्दलचे ज्ञान नसले तरी अंतःकरणात श्रद्धा असू शकते. ती सात्विक, राजसी व तामसी अशा 3 प्रकारची असते. या श्रद्धात्रयीची माहिती देताना आहार, यज्ञ, तप आणि दान यांचेही प्रकार सांगून त्यांचे त्रिगुणात्मक वर्णन केले आहे. यात ज्या काही त्रुटी राहण्याची शक्यता असते त्या दूर करण्यासाठी ओम तत्सत हा मंत्र सांगितला आहे. हा मंत्र म्हणजे परमात्म्याचे पदनिर्देश आहेत इत्यादी भाग या अध्यायात आला आहे. अर्जुन उवाच. ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जे लोक शास्त्रविधीला सोडून केवळ श्रद्धेने देवादिकांची पूजा करतात त्यांची स्थिती कोणती? सात्विक, राजस की तामस? श्री भगवानुवाच. त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. श्रीकृष्ण म्हणाले, मनुष्याची जन्मतःच स्वभावतःच उत्पन्न झालेली पण शास्त्रीय संस्कार नसलेली श्रद्धा सात्विक, राजस व तामस अशा 3 प्रकारचीच असते. ती तू माझ्याकडून ऐक. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः. हे अर्जुना, सर्व लोकांची श्रद्धा ही त्यांच्या तत्वाप्रमाणे म्हणजेच प्रकृती स्वभावाप्रमाणे होत असते. मनुष्य हा श्रद्धामय आहे. त्याची ज्या ठिकाणी श्रद्धा असते त्याचप्रमाणे तो बनत असतो. यजन्ते सात्विका देवान् यक्षरक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. सात्विक लोक देवांची, राजस लोक यज्ञ व राक्षसांची आणि अन्य तामसी लोक प्रेत व भूतांची पूजा करतात. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः दंभाहंकार संयुक्ता कामरागबलान्विताः. जे लोक दंभ, अहंकार यांनी युक्त होऊन कामना, बळ, सामर्थ्य, आसक्ती यांच्या जोरावर शास्त्राविरुद्ध कठोर तप करतात. कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. शरीरातील पंचमहाभूतांना तसेच शरीरात असणाऱ्या मलाही जे कष्ट देतात ते अविवेकी, अज्ञानी, असुर बुद्धीचे आहेत असे समज. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. सर्वांना आवडणारे भोजनही 3 प्रकारचे असते. आपापल्या प्रकृतीप्रमाणे किंवा स्वभावानुरूप ज्याला त्याला त्यातील प्रकार आवडतो. यज्ञ, तप व दानही 3 प्रकारचे आहेत. या प्रकारातील भेद मी तुला सांगतो. आयुःसत्त्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः रस्याः स्निग्धाः स्थिरारुद्या आहाराः सात्विकप्रियाः. आयुष्य, बुद्धी, बल, आरोग्य, सुख, प्रीती वाढवणारे रसयुक्त, स्निग्ध, स्थिर असे मनाला आवडणारे पदार्थ सात्विक लोकांना प्रिय असतात.
कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्णरुक्षविदाहिनः आहारा राजसस्येष्ठा दुःखशोकामयप्रदाः. कडू, तिखट, आंबट, खारट, अतिउष्ण, झणझणीत, वृक्ष, दाहकारक असे दुःख, रोग, शोक उत्पन्न करणारे पदार्थ राजसी पुरुषाला प्रिय असतात. यातयामं गतरसं पूतिपर्युषितं च यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्. जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे व उष्टे असे असते, तसेच जे अपवित्रही असते ते भोजन तामसी लोकांना आवडते. अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य युज्यते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः. फळाची अपेक्षा न ठेवता यज्ञ करणे हे कर्तव्य आहे असे समजून शास्त्रविधीप्रमाणे शांत चित्ताने जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ होय. अभिसंधाय तु फलं दंभार्थमपि चैव यत् इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम्. परंतु फळाचा हेतू ठेवून दांभिकपणाने देखाव्यासाठी जो यज्ञ करतात तो राजस यज्ञ होय असे समज. विधिहीनमसृष्टान्नं मंत्रहीनमदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. शास्त्राला सोडून मंत्राशिवाय श्रद्धा न ठेवता, अन्नदान न करता, दक्षिणा न देता केला जाणाऱ्या यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात. देवद्विजगुरु प्राज्ञ पूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते. देव, ब्राह्मण, गुरु व विद्वान यांचे पूजन, शुचिर्भूतपणा, सरळपणा, ब्रह्मचर्य व अहिंसा याला शारीरिक कायिक तप म्हणतात. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. जे दुसऱ्याला न बोचणारे, प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते ते, तसेच वेदशास्त्रांचे पठण आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास हे म्हणजे वाणीचे वाचिक तप होय. मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. मनाची प्रसन्नता, शांत भाव, परमेश्वराचे चिंतन, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील पूर्ण पवित्र भाव हे मनाचे मानसिक तप होय. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या वरील तीनही प्रकारच्या तपांना सात्विक तप म्हणतात. सत्कारमानपूजार्थं तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्. आपला सत्कार व्हावा, मान मिळावा, पूजा व्हावी याकरता दांभिकपणे जे तप करतात त्याला राजस तप म्हणतात. ते क्षणिक व अनिश्चित असते. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्.
जे तप मूर्खपणाच्या हट्टाने मन, वाणी व शरीर यांना पीडा देऊन दुसऱ्याचे अनिष्ट करण्याकरता केले जाते ते तामस तप होय. दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. दान करणे हे कर्तव्य आहे अशा बुद्धीने ते परत मिळेल ही आशा न ठेवता योग्य स्थळी, वेळी आणि योग्य व्यक्तीला जे दिले जाते त्याला सात्विक दान म्हणतात. यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम्. परंतु जे दान क्लेशपूर्वक परतफेडीच्या हेतूने किंवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते ते राजस दान होय. अदेशकाले यद्दानम् अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम्. जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी, कुपात्री दिले जाते ते दान तामस म्हटले जाते. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. परब्रह्माचा निर्देश किंवा उल्लेख शास्त्रामध्ये ओम तत्सत असा केला जातो. या संकल्पनेनुसार सृष्टीच्या आरंभी वेद, ब्राह्मण, यज्ञ निर्माण केले गेले. तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम्. म्हणून वेदांचे पठण करणारे श्रेष्ठ पुरुष शास्त्रोक्त पद्धतीने नेमून दिलेल्या यज्ञ, दान, तपरूपी क्रियांचा आरंभ नेहमी ओम या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच करतात. तदित्यनभिसंधाय फलं यज्ञतपः क्रियाः दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. तत् या शब्दाने फळाची आशा न ठेवता यज्ञ, तप, दानादी क्रिया मोक्षार्थी लोक करीत असतात. सद्भावे साधुभावे च सदित्ये तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्द पार्थयुज्यते. सद्भावात आणि श्रेष्ठ भावात तसेच उत्तम कर्मामध्ये सत हा शब्द योजला जातो. यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते. यज्ञ, दान, तप यामध्ये असणाऱ्या मनाच्या दृढतेलाही सत असे म्हणतात. त्याचप्रमाणे परमेश्वरासाठी केलेल्या कर्मांनाही सत असे म्हणतात. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. अश्रद्धेने केलेले यज्ञ व यज्ञातील हवन, दान, तप आणि जे काही कर्म केले जाते ते असत म्हटले जाते. असे कर्म या जन्मात तसेच मृत्यूनंतरही लाभदायक होत नाही. ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रय विभागयोगो नाम 17. याप्रमाणे श्रीकृष्णांनी भगवद्गीता या उपनिषदात सांगितलेल्या ब्रह्मविद्येतील योग म्हणजे कर्मयोग या शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील श्रद्धात्रय विभाग योग नावाचा 17वा अध्याय समाप्त झाला.